मुंबईतल्या आझाद मैदानावरच्या शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळालं असून विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यामध्ये 20% वाढीव पगार जमा होईल असं आश्वासन आता सरकारकडून देण्यात आलेलं आहे। आझाद मैदानामध्ये शिक्षकांच्या या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केलेली आहे। पुढे पगाराची तारीख टळणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी सरकारतर्फे आंदोलक शिक्षकांना दिलेलं आहे। अतिशय मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय तर पूर्वी 24 मान्य देवेंद्रजी त्या ठिकाणी घेतलेला होता। आपल्याला जी कल्पना आहे 20%, 40%, 60% असे 5% टप्पे ठरवून या ठिकाणी या शिक्षकांना कायमपट्टीच्या संदर्भातला हा विषय होता। त्याचे 20% मिळाले, 40% मिळाले, 60% पैसे मिळालेले होते। 3 टप्पे झालेले होते, परंतु चौथ्या टप्प्यामध्ये थोड्या आर्थिक अडचणीमुळे थोडा विलंब या ठिकाणी या शिक्षकांच्या पगारासाठी झालेला होता। परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी शिक्षक आलेले होते। त्यात मी या ठिकाणी येऊन गेलो आणि तिथे सगळे शिक्षक आमदारही होते। आज दुपारी माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी या संदर्भात बैठक बोलवली होती। सगळे शिक्षकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि अतिशय चांगला निर्णय म्हणजे या अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये आता सगळा हा चौथा टप्पा जो आहे हा टाकला जाईल, त्यांचा पगार त्या ठिकाणी दिला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।